हां, तर ते 10 रुपयाचं काय? 10 रुपयापासून करायची तुम्ही? 10 रुपयापासून ती आरडी खोलली होती आम्ही. हां, 10 रुपयापासून तर मग त्याचे सगळे पैसे परत मिळाले सर्व पैसे पोस्टात जे वरच्या 50 पैसे हिसाबाला निघले ना, हां, ते सुद्धा दिले होते. दिले. ते सुद्धा दिले होते 50 पैसे. 50 पैसे पण दिले. हो, दिले होते 50 पैसे सुद्धा दिले त्यांनी. म्हणजे तुम्हाला असं वाटतं भारतीय डाक हा विभाग हा अत्यंत विश्वासार्ह आहे? विश्वास म्हणजे आमचा पूर्ण भरोसा आहे ना. हम्म. हा आमचा पूर्ण आहे ना भरोसा आहे. आणि भारतीय डाक विभागात जेवढी गुंतवणूक आपण करताय तेवढी अत्यंत तो डुबत नाही, कधीच नाही, बुडत नाही, कधीच नाही बुडणार. कधीच नाही बुडणार. तो पैसा तुम्ही कधी बी आहे ना, आपला पैसा टाका, तो पैसा आहे ना कधीच डुबणार नाही, कधीच बुडणार नाही, कधीच बुडणार नाही. आणि हे तुम्ही म्हणजे तुमच्या फॅमिलीचं आधीपासून बघितलंय तुम्ही? बघितलंय ना मी, हां. बघितलंय. आणि ते तो पैसा 50 आहे ना, 50 पैशाचा विषय काय झाला तो सांगा. 50 पैसे हिसाब करताना निघाले होते ना, आम्ही कमी. जे पैसे भरलेत, हो. जेव्हा आम्हाला मुद्दल देऊन जे व्याज दिलं, हां. तर ते 50 पैसे जे दिलेत ना, हां. ते सुद्धा त्यांनी हिसाबात 50 पैसे आमच्या हातात दिले. म्हणजे सगळ्या बँकांपेक्षा किंवा बँक सर्व व्यवहारपेक्षा आहे ना क्लिअर त्यांनी. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की भारतीय डाक पोस्ट विभाग हा सगळ्यात चांगला आहे चांगला आहे, आणि तुम्ही सगळ्यांना सांगता ही गोष्ट? हे सगळ्यांना मी सांगतो. म्हणजे म्हणजे याच्यानंतर आमचा तुम्ही भरोसा जो आहे ना, हां. त्याच्यावर आहेच ना. सगळ्यात जास्त गव्हर्नमेंट आहे ते, गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट, सेंट्रल गव्हर्नमेंट मनापासून. म्हणजे तुम्हाला असं काय वाटतंय की भारतीय डाक विभाग म्हणजे हा जो भारतीय पोस्ट विभाग आहे, तुमचं गाव केवढं आहे? आमचं गाव तर एकदम छोटंसं आहे. किती लोकसंख्या आहे? आमच्या गावात दीड एक हजार. 1,500. बाजूच्या गावात किती आहे? ते तिकडचे नाही अंदाजे अंदाजे ते तिथं जास्त येईल. अडीच तीन येईल त्या गावात. तर दोन गाव मिळून एक पोस्ट ऑफिस आहे आपलं, एक पोस्ट ऑफिस आहे आणि एकच पोस्टमन होता, म्हणजे एकच BPM होते. हा, एकच. आणि तरी ते सगळ्यांना तुम्हाला चांगला सल्ला द्यायचे, चांगला सल्ला द्यायचा, सांगायचे की रोजचे 10 रुपये गुंतव. रोजचे 10 रुपये गुंतवा, हां. तुम्हाला त्याच्यापासून फायदा आहे, आणि तो फायदा तुम्हाला मिळाला. तो मिळाला आम्हाला. मनापासून तुम्ही त्या गोष्टीबद्दल ॲप्रिशिएट करतात ना आम्ही, मनापासून. म्हणजे तुम्हाला असं काही, तुम्ही मला आज पहिल्यांदा असं भेटलं की माझ्या विभागाबद्दल एवढं चांगलं बोलताय की मला रेकॉर्डिंग करावी वाटली. नाही, खरंच ना. नाही, आणि फायदा आहे ना आम्हाला सल्ला चांगला दिला, आणि पोस्ट ऑफिस बोललं ना, त्यापासून आमचा फायदा झालाच आहे. हो, खरं. तो पैसा म्हणजे आम्हाला असा भरोसा आहे. मी एक भारतीय डाक विभागाचा कर्मचारी म्हणून तुमचा हा व्हिडिओ अगदी माझ्या सर्वोच्च अधिकाऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल, आणि तुमची स्पेशल मुलाखत घेण्यात यावी. भारतीय डाक विभागाचे वरिष्ठ अधिकारी येऊन तुमची मुलाखत घेतील अशी व्यवस्था करण्याचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद काका.